तरी 9 माणसं होती, 9. पांगरेकर बाबा त्याच्यात 1 नंबरचा कीर्तनकार शुकाचार्य, 1 नंबरचा. पण उभं राहून जर पहिलं कोणी कीर्तन केलं असेल तर संत शिरोमणी नामदेवरायनं. आणि त्या कीर्तनाला मार्क कोणी दिले असतील तर काशीतल्या मालकानं. हो कळसकर, काशीतल्या मालकानं मार्क. किती मार्क? तुमच्या माझ्यासारखी कीर्तन करू देत नव्हती म्हणून माग कीर्तन केलं. महाराज माणसं फिरीनं सोपं नाही. एखाद्याला मन बाजूला सरकते म्हणे मी आधी येऊन बसलो, तस काय सरक म्हणतो. दगड सरकीनं सोपं आहे. हत्तीला वाढणार नाही असा एक दगड आहे मंदिराला. हत्तीला वाढणार नाही असा औंढ्याच्या मंदिराला एक दगड आहे. 4 हत्ती दमतेल, संडास लागन हत्तीला. अशी दगड एक वाढणार नाही 4 हत्तीला. तर अख्खं मंदिर फिरलंय नुसत्या कीर्तनानं. ही मुद्रा आहे त्या कीर्तनाची. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. हा देऊळ फिरवलं आणि संप्रदाय तिथून पुढे वरणी पडली, करा कीर्तन कर. आणि तेव्हापासून आपल्याला कंबर बांधून कीर्तन करता आले. ही नामदेवरायची पहिली परंपरा. विठ्ठला आणि ती नामदेवराय जगाच्या मालकासमोर मागणी मागतात. मालक कोणालाही म्हणायचं नाही, कोणाला म्हणायचं नाही. बाई ज्याच्या नावानं कुंकू लावती ते तिचा पती एक मालक. आईत सिद्धी भय व्याप्ती सिद्धियम सर्व स्थितानां प्राप्तोर्विन्मखो भायो शास्त्रो सन्मता तिजायते. असे 3 वेगळे मालक. हे कोणते आहेत पुन्हा कधी पाहू. पण विश्व ज्याच्या ताब्यात आहेत असे 2च मालक. ज्याच्या दृष्टीत निसर्गाचं चक्र ते शिवजी एक मालक. ज्याच्या कृपेशिवाय ह्या मोबाईलवर बॅलन्सच पडत नाही ते भगवान विष्णू एक मालक. हे 2 मालक. दुसरे मालक असतातच संत. तिसरे माझ्या दृष्टीनं मालक ज्यांच्यामुळे आपण आनंदानं झोपतो ते सीमेवरचे फौजी. आणि चौथा कोण मालक हे सांगू का तुम्हाला? ज्याच्या रक्ताचा घाम होऊन काळ्या मातीत पडतो आणि त्याच्या घामापासून मोती तयार होतात आणि तुमच्या माझ्यासारखे फुरके हाणू हाणू खाते. हा 4था मालक हे शेतकरी राजा. 5व्या मालकाला पठ्या कोणाला मालक म्हणणारच नाही. एक जण म्हणला तुला 2 लाख रुपये देतो मालक म्हण. सुंबळायस का काय? पंढरपुरातल्या मालकानं बारीक सप्पाईत दिलाय पैशाचा, तुला कशाला मालक म्हणून? नालायकाला कधीच मालक म्हणायचं नाही. आमदाराचं जरी गाढव असेल तर त्याला गाढवच म्हणायचं आणि भिकाऱ्याचं जरी घोडा असेल तर त्याला घोडत म्हणायचं. म्हणले हे आमदार साहेबाचं गध आहे, इसको घोडा बोलो. म्हणलं तू बोकंडीवर घे, मी कशाला म्हणू? काय गरज आहे त्याच्यासाठी? गाढव गाढवच, घोडं घोडच. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. काय नाही चोंबळायचं. 4-2 हजार पाकिटात घातले म्हणजे मूर्खाच्या अंडरवेली वाचक काय? विठ्ठला विठ्ठला अधिकारी माणसं अधिकारीचे. नामदेवराय जगाच्या मालकासमोर मागणी मागतात. चरण सेवा अखंडित. देवा मला तुमच्या पायाची सेवा द्या. विटेवरच्या मालकानं सांगितलं काय हरकत नाही, देऊन टाकतो. पुन्हा वास द्यावा पंढरीचा. पंढरपुरात राहण्यासाठी मला जागा द्या. पुन्हा सदा संग हरिदासाचा. काय हरकत नाही, देऊन टाकलं. विटेवरच्या मालकानं सांगितलं नामदेवराय ह्या 2-3 गोष्टी उपभोगण्यासाठी शरीर माणसाचं मिळणं दीपक बाबा गरजेचं आहे. काशीनाथ बाबा माणसाचं शरीर मिळणं गरजेचं आहे. आणि माणूस म्हणला की जात आली. जात आली की नाही माणूस म्हणल्याच्या नंतर? मग विटेवरच्या मालकानं नंतर कुथाकुती होऊ नये म्हणून आधीच नामदेवरायला चिमटा घेतला. तुम्हाला कोण्या जातीत जन्माला घालू? ते काय गिरगावकर थोडेच होते, ते नामदेवराय होते. नामदेवरायनं सांगितलं देवा जातीत कोणाही जन्माला घाल पण मला हरिभक्त कर, मला परमार्थिक कर, मला सात्विक कर. जातीचा काही संबंध नाही. वारकरी संप्रदायामध्ये जातीचा संबंध नाही आणि कुठेही जातीचा संबंध फक्त पोरापोरीचे लग्न करण्यापुरता असावा.
माणसा. एकादशी कोण धरते? आपले लोक. केळी पाणी कोण घालते? आपले लोक. इकितेत कोण? चाऊस मिया, अख्तर भाई, सत्तार भाई, महमूद खा. आवाज वाढवा दादा, देव तुमचं चांगलं करी. केळीला पाणी कोण घालतंय? हिंदूचे माणसं. एकादशी कोण धरते? हिंदूचे माणसं. सोमवार कोण धरते? हिंदूचे माणसं. प्रदोष कोण धरते? हिंदूचे माणसं. केळी कोणी किती? मुसलमान. मग मधल्या गड्यात बसला का मुसलमान? कातड्याच्या हात केळीच्या. काय करायचं व्यवहाराला आपल्या जातीचा संबंध? काही नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय येतो आयसा वेदशास्त्री. आणि वेद कोणाला म्हणायचं? सर्वां परियति भास सुधाना शास्त्रं भय जायन्ते पुनित भयाति पुराण भयो शास्त्रं मंडित विन्मत जाय निरांजन भव वेदो पुनिता निरांजन भव वेदो पुनिता निरांजन भव वेदो पुनिता. शास्त्र पुराण ज्याची आरती करते त्याला वेद म्हणतात. शास्त्र आणि पुराण ज्याची आरती करते त्याला वेद म्हणतात. आणि या वेदानं शिक्कामोर्तब केला, निर्णय येतो आयसा वेदशास्त्री. सांप्रदायिक माणूस आला की त्याची जात विचारायची नाही, त्याचे फक्त गुण पाहायचे. गुण पाहायचे. तांबुळ्याच्या कुळात जन्माला आला एक महाराज, मोमीन. मोमीन म्हणजे मुसलमान. मुसलमानाच्या कुळात एक महाराज जन्माला आले. इतकं सुंदर भजन केलं आनंद आश्रमात, एवढं सुंदर भजन केलं. पण भजन करीत करीत पोटाचं काम करीत होते. ते बघ महाराज शेतकरी आहेत बरं. आणि काम करणारी माणसं आपल्याला आवडते. मी तर ते सरपंचाला सांगितलं, आयत खाणारा जर 4-5 बाऱ्या भेटला तर समजायचं गाय कापल्याचं पाप लागलं. आळशी हलकाटायचं थुत्तर पाहायचं नाही, घातक असतं ते. आलशो भवायाम. मी नाही सांगत महाराज, वाजिता कमाय. आलशा भयस्तो स्थिती जायो यत् पुरुषाना भयंतो मंडित स्वेदानयवं भक्षन्तियो स्वानां तुच्छं परिभेदाय स्वानां तुच्छं परिभेदाय स्वानां तुच्छं परिभेदाय नैवं गांजा कसं लिखितं. हे गांजा फुक्यान लिहिले का? आळशी माणूस हा कुत्र्यापेक्षा तुच्छ हलकट आहे. कुत्रा मालकाचा दरुजा सांभाळल्याशिवाय भाकर खात नाही, आणि आळशी बेटे न काम करता करता भाकरी खाते. हे कुत्र्यापेक्षाही पिसळलेले कुत्रे समजायचं असं शास्त्र सांगते. काम करायचं. हरी का नाम पेट का धंदा न करे मूर्खांदा. आपण ज्या कुळात जन्माला आलो ते कुलाचार करायचा, भजन करा. ज्याला जो देव आवडेल त्या देवाचं चिंतन करा, पण पोटासाठी काम करायला पाहिजे. न करे मूर्खांदा. उत्तर भारतातल्या एका साधूचं वाक्य, ते काय गोट्या खेळणार थोडंच साधू. मुसलमानाच्या कुळात साधू जन्माला आला, पोटाचा धंदा. वस्त्र इनीत होते दीपक बाबा, वस्त्र काशीनाथ. आणि वस्त्र विणता विणता ते भजन म्हणायचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम बुडून मी भजन नाही करायचा. पठ्याली एखाद्याला मळमळ होत असेल तर एकांतात भेट सांगतो मग त्याला. मी वाचिल्याशिवाय काहीच बोलणार नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. बाईनं मालकाला जेवायला वाढायचं. त्याला भूक लागल्यावर म्हणली मी हरिपाठ वाचायले. अशी बाई ज्या गावात आहे त्या परिसरात पाऊस कमी पडत नाही. गळ्यात शपथ सकाळच्या गिरगावकर मरण, मी जर खोटं बोलत असेल तर. पुरावा आहे माझ्याकडं. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती, जिच्या कपाळावर कुंकू आहे. तिचा सर्वात मोठा देव आपला पती. तिनं त्याचं पालन करणं, त्याची सोय करणं हे ती कर्तव्य. 17 गाथे वाचली. नवऱ्याला म्हणली मी लय थकले, मला पिठलं पोळी करून द्या. आणि त्याही ममुल्यान करून दिली. त्याचं 10 पिढ्याचं पाप उतू आलं. त्याला अशी चुडेली भेटली. विठाला विठाला विठाला
मालकाच्या सेवेची ताकद किती मोठी महाराज. 7व्या अवतारात एक बाई देवाच्या पायात पडली नाही, प्रभू रामचंद्राच्या पाया पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या 9 बाऱ्या पाया पडले असं पुराण सांगते गिरगावकर. नाही एक जण म्हणला पुराण काय आमच्या चुलत्याने थोडंच लिहिले, पुराण अधिकारी लोकांनी लिहिलेले. 9 बाऱ्या प्रभू रामचंद्र तिच्या पाया पडले, ती एकदाही नाही पडली. राम पाया पडल्यामुळे 4दा सीताई साहेब पाया पडल्या. रस्त्याने सीताई साहेबाला जर असं चिमटा घेतल्यावानी झालं. म्हणले काय मालक तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडले, तुम्ही पडल्यामुळे मी 4दा वाटले, ती बेटी एकदा पण तुमच्या पाया नाही पडली. प्रभू रामचंद्राने सांगितलं सीते गपचिक बस, आपलं नशीब चांगलंय, ती पाया नाही पडू दी, तिने आपल्याला पडू दिलं, हेच आपलं मोठेपण. कोण सांगत होतं? पंढरपुरातला मालक. 7व्या अवतारातला तूच, विष्णूचाच अवतार आहे. तर सीतेने सांगितलं काय काम केलं त्या बाईनं? तिनं काहीच काम नाही केलं, ती 3दा मालकाच्या पाया पडत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. 3 वेळेस मालकाच्या पाया पडणाऱ्या बाईच्या पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात तिच्या पाया पडला. तो का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. काय ताकद आहे. आपा लोक बसलेले आहेत ना पुढे. तुम्हाला मी सांगतो एक उदाहरण. एका बाईच्या मालक रोज शंकराला चिता भस्म देत होते. चिता भस्म रोज 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 चिता भस्म. त्या दिवशी माणूसच मिळाला नाही कोणी. आता कुठं द्यायचं चिता भस्म? आणि आतून आवाज आला लक्ष्मी भस्म पाहिजे. बाईनं स्वतःच पेटून घेतलं, स्वतःच पेटून घेतलं. वा मालक बाहेर आले, पाहिलं तर पत्नीची असते राखे. ती शिवजी लावली. शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे? जिनं आजचा नियम मोडू द्याला नाही तीच पत्नी मला पुन्हा द्या. ही भारताची स्त्री इतकी पवित्र आहे. या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री सांगू तुम्हाला. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न कृष्ण ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आल्यात. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज याच पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. रत्नांना जन्म घालणारी या देशाची स्त्री किती मोठं रत्न असेल. इतकी पवित्र. मालकाची सेवा करायची तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. एखादा उपास धरायचा नाही. लवंगाव एखादा धरीतील रात त्याच्यावर काढी. भिताड पडन ना डोसक्यात. कोण सांगितलं असं करायचं? सगळ्यात मग ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्या पोरायला सांगतो. आजच्या सप्त्यातलं कीर्तन सफल झालं पाहिजे. सणावाराला पाय पडतात का नाही मला माहित नाही, पण किमान महत्वाचे रोज जरी एकदा मायबापाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला पंढरपुरात जायचं काम नाही. नाटकुले झाले आमच्या इथला पांड्या. आमच्या इथला मी दुसरीकडे मला काय गरज आहे फुकट कळण शेंडी वळवळ. हे बिना चप्पलचा पंढरपूरला जातो आणि तिथून आल्यावर चपलान म्हातारीला हाणलं. काय का तरी तुम्ही याला बी हसायले. बिना चप्पलचं चलत पंढरपूरला गेला दीपक बुवा आणि तिथून आल्यावर म्हातारीला हाणलं. पंढरपुरातला कसा मानीन त्याला? अद्याप नाही. मातृपितृ भक्त जे आहेत ना त्यांना मानते. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई वडील प्रत्यक्ष काशी येतं. दर्शन घेतलं की काशीतला विश्वनाथच त्यांच्या घरी. इतकी माय बाप्पा सकल तीर्थाची अधुरे जे का जाण माता पितरे. इतकी ताकद आहे आई वडिलांची. सेवेत फार मोठी शक्ती, फार मोठी शक्ती. पोटासाठी धंदा. जातीन मुसलमान. कपडा इनायचा, पण कपडा इंता दीपक बाबा भजन केलं. ते भजन इतकं मार्मिक झालं, वृत्ती नामी झाली. ज्या वस्तूला स्पर्श झाला ती वस्तू भजन करीत होती. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. त्या कपड्याच्या धाग्यात राम राम निघू लागलं. जातीनं कोण आता महाराज? मुसलमान. म्हणून नामदेवराय म्हणले देवा जन्म होता भलते याती. कोण्याही जातीत जन्माला घाल मात्र मला हरिभक्त कर. भांड नको. हरिभक्त कर. हरिभक्त ठीक आहे काय हरकत नाही.
नामदेवराय पायाची सेवा तुम्हाला देतो, त्याबद्दल काही दुमत नाही, पायच तोडून देतो. देवाचा देव त्याकडे काय कमी, सगळं देतो तुम्हाला पाय. पण माझी अशी इच्छा आहे, तुमची परिस्थिती नाजूक आहे, संध्याकाळचा ठिकाणा नाही तुम्हाला, खाण्यासाठी नाही, राहायला घर नाही तुम्हाला, एखादा बंगला देऊ का? ते नामदेवराय होते, गिरगावकर नाही. नामदेवरायनं सांगितलं, देवा जितकं मागितलं तितकंच दे. काहून नकोय तुम्हाला पैसे? ऐका म्हणले, आम्ही अशा परंपरेतले माणसं येत की त्या परंपरेत आतापर्यंत तुझ्या पुढे कोणी हात पसरत तुझ्या पुढे हात पसरले नाही याच्या करता मागणार नाही. 7व्या अवतारात रावणाने शहाणपणा केला. जरा थोडासा आवाज करा, चांगलं करीन देऊ तुमचं. रावणाने थोडासा शहाणपणा केला, सीताई साहेबाचं हरण केलं आणि अशोक वाटिकेत सीताई साहेब ठेवले. सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मांडाच्या मालकाने 11वा रुद्र आपलासा केला. त्या एकादश रुद्राचं नाव होतं मारुतीराय. महाराज खेळात तितका हुशार कोणीच नाही. खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पळे कामा व्यसनी रे. कामाची नाही तेथे क्रोधाची कैसा. काय टोक त्या संन्यासाचं. बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी होते का बायको जगवायचा कटाळा म्हणून संन्यास घेतला का? अद्याप नाही. आईच्या पोटातच कंबर आवडून घेतली. नैष्ठिक ब्रह्मचर्याचा कासोटा. विश्वातला 1 नंबरचा संन्यासी. विश्वातला. रावणाने 10 रुद्र प्राप्त केले, ते 10. पण 11वा रुद्र रावणाच्या हातात आला नाही, म्हणून प्रभू रामचंद्राचा जय झाला. 11वा रुद्र रावणानं जर आपलासा केला असता तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता, असं पुराण सांगते. बाळ्या नाही, पुराण सांगते. पुराण इतकी 11व्या रुद्रात ताकद होती, इतकी ताकद. त्या रुद्राला आपलंसं केलं. नामदेवराय का मागत नाही देवा पुढे? काही दिलं असतं देवानं, काही दिलं असतं. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंता सीता हरवली बापू. ठीक आहे. शोध घेतला. मारुतीरायच्या सोबत त्यांच्या वंशातली बरीच लोक आली. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ. समुद्राच्या तीरावर वास्तव्य असताना देवर्षी नारद मारुतीरायला भेटले. रामायणात बघायचं नाही, दुसऱ्या पुराणात पाहतो. नारद भेटले, मारुतीरायला सांगितलं, पंसता एक बोलू तुम्हाला. तुम्ही संन्यासी, मी संन्यासी, मी काय खोटं बोलणार नाही. आणि दोघायला पैशाची गरज नव्हती, खिशेत नव्हती ना. मठ नाही, आश्रम नाही, संस्था नाही, खिसा नाही, शर्टच नाही, तर खिसा कशाचा? निष्ठावंत संन्यासी. म्हणे तुमचा आणि रावणाचा वाद फक्त सीतेपुरता आहे. आणि रावण बेटा काही सीता देत नाही, मेल्याशिवाय सीता देणार नाही. हे मारुतीरायला कळालं. आधीच कळालं तो, पण नारदानंही सांगितलं. मग सहज एके दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या कानावर वार्ता गेली. तर प्रभू रामचंद्रानं मारुतीरायला सांगितलं, हनुमंता एक बोलू का बापू? काय? रावण मरुस्तर सीता देत नाही, का मागत नाही? नामदेवराय का पैसे नको म्हणतात, का द्रव्य नको म्हणतात?
का वारे घोडे नको म्हणतात याचा पुरावा देतोय. म्हणे रावण मरेपर्यंत आपल्याला काही सीता देत नाही. होय, मग रावण मारल्याच्या नंतर आपण सीता घेऊन जाणार. लंका द्यायची कोणाला? तो बिभीषण याच्याकडे आला नव्हता. नंतर बिभीषण आला. बिभीषण खुर्चीचा लागत माणूस होता, भजन करीत होता बिभीषण, त्याबद्दल दुमत नाही. पण 4 संतांनी बिभीषणाला मानलं नाही. का? त्याची भक्ती स्वार्थी होती. म्हणतो बापू, मनसी बिभीषण सहना हरि तो महामूर्ख झाला, तो महामूर्ख झाला, हरि तो महामूर्ख झाला, हरि बिभीषण झाला, हरि तो महामूर्ख झाला, हरि तो बिभीषणाला मूर्ख म्हणायची काय गिरगावकराची टप्पर आहे. पैठण मधले मालक म्हणले, अरे तो महामूर्ख जाना. मूर्ख आहे, स्वार्थी होता तो. नंतर आला अगोदरची गोष्ट. मारुतीरायला सांगितलं, हनुमंता किष्किंधेचा राजा वाली मी मारला आणि सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केलं. पण ज्याच्या बापाला मी मारलं तरी त्याचा मुलगा आपल्या पक्षाचा सेनापती झाला. भारतीय युद्धामध्ये द्वापार युगामध्ये कौरवाच्या पक्षाचे सेनापती पितामह भीष्माचार्य होते आणि कृता युगात भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षाचे सेनापती अंगद होते आणि अंगदाच्या बापाला मारलं प्रभू रामचंद्राने. देवाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि मारुतीरायला सांगितलं, पवनसुता काय प्रभू एक बोलू का बापू? काय बोलता देवा? मला असं वाटतंय किष्किंधेचा राजा सुग्रीव केलं तर रावण मारल्याच्या नंतर लंकेचा राजा आपण अंगद करू. मारुतीरायने सांगितलं, देवा लंका घ्यायची न घ्यायची ते ठरवीन, मला म्हणायला पण लावू नका त्याला. आपल्याला नका. ज्यानं स्वतःच पाकिट घेतले नाही ते दुसऱ्याचे पाकिट कशाला भरीन? का नाही? ज्यानं स्वतः रुपया घेतला नाही ते मारुतीराय दुसऱ्याला कशाला लंका द्यायला नाही? काय गरज आहे त्याला? मागणं पुढून फुकुटा उडत काही संबंधच नाही या गोष्टीचा. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे जातीचं आहे तुमच्या अंगावर इस्तू घ्यायचा नाद नाही आपल्याला. तुम्ही विचारा. बोलून घेतलं. अंगदा मालकान बोलिले, का मागत नव्हते संत? वडिलाची रीत जाणत असो. अंगदाला बोलून घेतलं, पुढे बसले. अंगदा जी प्रभू. मालक म्हणायचे अंगद. लहाने मालक मोठे मालक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि लहाने मालक म्हणजे लक्ष्मणजी. काय मालक? अरे म्हणे रावण काही मरेपर्यंत सीता देत नाही ते भेटत, मग रावणाला मारावंच लागेल. हो प्रभू, आम्ही गदा आमच्या सळसळ करायला त्याला मारण्यासाठी. पण एक शंका आहे रे अंगदा, रावण मारल्याच्या नंतर आमची इच्छा आहे तुला लंका देऊन टाका. महाराज एका पुराणामध्ये 14 श्लोक आले. त्या 14 श्लोकातल्या 1.5 श्लोकाचा अर्थ ऐकल्याच्या नंतर पिणारं पण रडन, दारू पिणारं पण रडन. इतका गहन अर्थ त्या 1.5 श्लोकाचा. ठास अंगत रडू लागला. प्रभू रामचंद्राकडे पितांबर नव्हता, कारण वलकल्ल होती अंगावर. कोट्यावधी सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्यात त्याचे हात किती कोमल असतील. त्या कोमल हाताने अंगदाचे डोळे पुसले. बाळा का रडतोस? प्रभू एकच दुःख झालं, मी ज्याचं भजन करतो तो मला ओळखीत नाही, मला याचं दुःख आहे. तुम्ही मला ओळखू शकलं नाही प्रभू, तुम्ही मला ओळखू शकलं नाही. माझी भक्ती स्वार्थी नाही, मी निष्काम भजन करणार आहे तुमचा. मला नकोय लंका. जरसा लक्ष्मण मालकाला राग आला आणि लक्ष्मणजींनी सांगितलं, अंगदा तुला काय वाटतं का नाही रे? अरे रावणासारखा बलाढ्य राजा मारल्याच्या नंतर तुला लंका भेटायली.
तुला याचं काही श्रेय वाटतं का नाही? तर अंगदाचा थोडासा पारा चढला. कसा चढला माहितीये का? जे ओरिजिनल सेवा करते कधी भेट नाही. भय काय त्याच्या जीवा. खरी सेवा करणाऱ्याला भीती वाटत नाही. अंगदान सांगितलं लहाने मालक रावण मारणं काय मोठी गोष्ट आहे. लक्ष्मणजीनं सांगितलं अरे अंगदा जरा डोक्यात विचार आण. तू 33 कोटी देवता त्याने कोंडून टाकल्या. सूर्य त्याच्या इथं दिवे लावायला आहे. वारं त्याचे रस्ते झाडायला आहे. हा आणि त्याचा फॅन आणि कूलर एसी कोण होती दीपक बाबा माहितीये? निशापती. निशापती म्हणजे रात्रीचा पती चंद्र. रावणाची एशी होती सरपंच एशी. रावणाला घाम यायला लागला की काय करायचा निशापती? निशायती यन काल भया तो निशापती दय जायंते रे. अंबर भयतति स्वेद सुदाना. अंबर भयतति स्वेद सुदाना. लंकेशा भय गृहस्थिति. लंकेशा भय गृहस्थिति. लंकेशा भय गृहस्थिति. श्वेत म्हणजे घाम. जर रावणाला घाम आला तर निशापती चंद्र. अंबर म्हणजे वस्त्र. वस्त्रानं वारं घालीत होता चंद्र. त्याची शीतलता कमी पडल्यावर इतका पावरबाज रावण होता. आणि अंगदा त्याला मारणं इतकं सोपं आहे म्हणे. हे तुमच्यासाठी अवघड असेल. तुमच्यासाठी अवघड असेल आणि त्याला मारून तुम्ही लंका द्यायला का मला? काय मोठारपणे. लक्ष्मण म्हणले डोकं खराब झालं का तू? अरे रावणाला आम्ही मारायलो. हक्क आमचा आहे त्या लंकेवर आणि आम्ही तुला द्यायलो. तुला काही मोठेपणा नाही. मालक पुढचा ऐका. मी आशा बापाचा मुलगा आहे. मी आशा बापाचा मुलगा आहे. माझ्या बापाला लंका घ्यायला 2च मिनिटं लागत होते. फक्त 2च मिनिटं. मी वालीचा पुत्र आहे. माझ्या वडिलांनी रावणाला बगलात घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. एका समुद्राची लांबी किती? 1200 किलोमीटर. 100 योजनाचा समुद्र असं रामायण सांगते. 4 कोसाचा 1 योजन. 3 किलोमीटरचा 1 कोस. तर 12 किलोमीटरचा 1 योजन. 12 गुणिले 100 1200 किलोमीटर लांबीचा 1 सागर. अशा 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. किती टाइम लागला असं उड्डाण करायला? तोपर्यंत रावण गाईच्या कासात गोचिड बसतो तसाच चिटकलेला. रावणाच्या बेंबी फुटल्याच्या नंतर त्याचा मृत्यू. तर अंगदानं सांगितलं लहाने मालक मोठे मालक. माझ्या वडिलानं मनात आणलं असतं तर रावण टमाटर दाबल्यासारखा बगलात दाबला असता. रावण मेल्यावर लंका कोणाला? तर लक्ष्मणजी म्हणले वालीला. वाली गेल्यावर लंका कोणाला? प्रभू रामचंद्र म्हणले अंगदा तुला. मग लक्षात ठेवा लहाने मालक मोठे मालक. मी अशा बापाचा मुलगा आहे की ज्याच्या बापानं दुसऱ्याची संपत्ती फेटाळली. मी अशा बापाचा मुलगा आहे की ज्याचा दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा नाही. कोणाच्या संपत्तीवर डोळा न ठेवणारा वाली नावाचा माझा पिता आहे. आणि त्या पित्याच्या पोटी पठ्ठ्याचा जन्म झाला. तुमचं भजन करून कशाला लंका घेऊ? हे मागचे भजन करणारे काही स्वीकारित नव्हते. वडिलाची बुजुर्ग वारकऱ्यांनी तुझं भजन केलंय. तुला पुढे हात पसरले नाही म्हणून मागची रीत जाणतोच म्हणून काही नको देवा.
काय पाहिजे? फक्त तुमच्या पायाची सेवा, याच्या व्यतिरिक्त काहीच नको, काहीच नको, काहीच नको. दीपक बाबा ब्रह्मदेवानं वरून सत्य लोकातून खाली पाहिलं आणि खाली पाहिल्याच्या नंतर सगळं तर त्यानंच निर्माण केलंय. मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी ही ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. ब्रह्मदेवाची निर्मिती. निर्माण झालेल्या जीवाला काय खाऊ घालायचं हे भगवान विष्णू परमात्म्याची क्रिया. आणि या जीवानं शहाणपणा केल्यावर कोण्या दिवशी फुकायचं हे शिवजीच्या हातात. संहार कार्य शिवजीच्या हातात आहे. बेटा तू शहाणपणा करायला आता तू मृत्यू लोकात राहायच्या लायकीचं नाही. या 3 लोकांकडे 3 कामं. जन्म घातला की ब्रह्मदेव मोकळे, हे सगळं सांभाळायचं ह्या 2 लोकांकडे आलं. तर ब्रह्मदेवानं अशी जीवसृष्टी पाहिली. त्यांच्या मनात आलं आपण अशी एक सुंदर कन्या जन्माला घालू, अशी सुंदर कन्या की कोणालाही वाटलं पाहिजे ही मला पत्नी म्हणून भेटावं. वरच्याच्या हातात आहे. मला सांगा बरं, असा एखादा डॉक्टर आहे का त्याने एखाद्या गरोदर स्त्रीला इंजेक्शन दिल्यावर पोरग गोर जन्माला येते? असं ऐकलं सरपंच तुम्ही कुठं डॉक्टर? आणि जर डॉक्टरकडे तशी औषधं असते तर डॉक्टराला काळे पोरं झाले नाही का? हा, डॉक्टराला लंगडे हेकणे पोरं झाले नाही का? नाही, औषध ते कोणाकड? ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. असं एखादं औषध आहे का ते औषध दिल्यावर पोरग होतंय? नाही. आणि तसं औषध असतं तर तुम्ही पोरी होलेल्या असत्या का? नाही. आणि मग तुमच्या पोरानं लग्न कोणासो शेळ्या केली असते का? चांगलं नाही म्हणता राव तुम्ही. महाराज ताब्यातच नाही विज्ञानाच्या. ही सगळी सत्ता त्या 2 मालकाच्या हातात आहे, शिवजीच्या आणि विष्णू परमात्म्याच्या. मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, सुकुमार पाहिजे, सावळी पाहिजे, गोरी पाहिजे, चंद्रनना, चंद्र साक्षी, भय साक्षी, अश्वप्रिया, प्रियकांती, नदी साक्षी, सखल कांती, भय व्याप्ती, दृश्यस्थिता, भास्कर तेजा, निशापती तेजा. हे पूर्वीच्या बायकांचे लक्षण होते. नदी तनया, जला मोघा भय व्याप्ती, आनन पुटे भय स्थिता. तिला नदी तनया म्हणत असते. आता काय आपलं लग्न झाले त्याच्यामुळे हे कुटाने सगळे सोडून दिले. काय करायचं? नदी तनया, साक्षी दंतन, साक्षी प्रिया, काय करायचं आहे भानगडी. आणि कळत पूर्वीच्या काळातली जुनी माणसं पोरगी बघायला जायची आणि तिथून आल्यावर म्हातारी आमच्या विचारायच्या कशी आहे पोरगी? साक्षी प्रिया. कशी आहे? चंद्रानना. त्या काळातल्या म्हाताऱ्याला कळत होती म्हणून ते म्हातारे जात होते. आता म्हाताऱ्याचा पत्ता कट गेला आणि हे जीनच्या पॅन्टीवाले सोंगळे चालले. यायला कुठं अक्कल असते का? चंद्रानना काय, साक्षी प्रिया काय, नदी तनय काय, पिरवा अश्व काय, अश्वकांती काय, काय कळत असेल? हे वरून दिसले की लयच खास. आम्ही 42 जण शाळेत होतो. शाळेचे लग्न झाले, आमच्यात कोणीच ब्रह्मचारी राहिले नाही. एक राहू लागलं. मी आणलं नको बसव एखाद्यात संसार. हो ना, आगावपणा होण्यापेक्षा लग्न कर म्हणलं. केलं लग्न. आमच्या सगळ्यात एक जणाला बायको जरा गोरी भेटली असं ते म्हणतंय. बरं मी म्हणत नाही. मी महिला सुंदर म्हणत नाही तर दुसऱ्या कसं म्हणत? म्हणत नाही. सुंदर पुराणाच्या चौकटीत बसली तर म्हणायचं. रूपान गोरी दिसली म्हणजे सुंदर आहे का? लय गोऱ्या संलग्न केलेली माणसं नाशिकला इटा उचलायला गेली. वरच्या रूपाला काय किंमत आहे? कर्तव्य दक्ष किती आहे? आपल्या भारतीय संस्कृतीत देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. बाई रूपाने किती सुंदर आहे त्याच्यापेक्षा मालकाला किती जीव लावती. हो, आमची ती एक जण सुंदरबाई सोबत लग्न केलं. लग्नाच्या आधी आवत 3 होते, आता 3 शेळ्या घेऊन आणि 1 बोकड्या घेऊन फिरत आहे. हे त्याच्या सुंदरपणाचे नाटक आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ज्याला कर्तव्य दक्ष भेटली ते वनवासात जरी असेल तरी स्वर्गात म्हणायचं. आणि ज्याच्या जीवनात पत्नी कर्कशा भेटली ते सोन्याच्या बंगल्यात असला तरी मसन वाट्यात हे म्हणायचं. मी म्हणतो का रे?
फजिते उदंड फजिते कर्कश बायको ज्याला भेटली. वैकुंठ वासे बापसाहेब मालक वालुरकर म्हणायचे. आपली लायकी नाही बरं ती. आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुशळ बायकोशे रिकामी जागा भाला. पुढचं काय तुम्ही तुमचं बाळा. ज्याची वायर ताईट त्याला कळालंय रिकामी जागा. इतकं सोपं होतं तिथे पुढे काय होतं म्हणायला. हो प्रारब्ध प्रारब्ध. महाराज प्रभू रामचंद्र वनवासात होते पण पत्नी खांद्याला खांदा देणार होती. याच्याकरता वनवासात स्वर्ग होतं. वनवासात स्वर्ग. काय ताकद आहे महाराष्ट्रातल्या बायकांची. इतकी ताकद आहे माय तुमच्यात. म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. सकाळच्या काकड्यात तुमचं वर्णन आलं या भारत देशातल्या स्त्रियांच्या. इतक्या मोठ्या तुम्ही अधिकारी आहात. ब्रह्मदेवाने सुंदर कन्या जन्माला घातली. महाराज इतका आगाऊपणा झाला. लग्नात लय भानगडी झाल्या. लय भानगडी लग्नात. कशा भानगडी झाल्या. कोणी देव म्हणून लागला मला द्या. माणसं सोडून द्या. कोणीच्या इथे माणसाला देव म्हणून लागले मला द्या. मला मला 222 काम एका मंत्र्याच्या हातात आहेत. मला वाटते आपल्या भारतातल्या मंत्र्याला एकच पद असते. एखाद्या वेळेस नशिबानं दुसऱ्याला देवणी म्हणून दोन्ही पद काही काही मंत्री घेते. असं मी दुसऱ्याच्या टीव्हीत पाहिलं. आपल्याला टीव्ही नाही, खपक्या मोबाईल नाही. हो पण असं कोणाच्या घरी बसल्यावरती टीव्ही लावल्यावर बघायचं ह्या मंत्र्याकडे 2 पद आहेत. पण 222 पद असणारा विश्वात एकच मंत्री आहे. त्याचं नाव इंद्र. 222 पद दीपक बुवा. त्याच्यातले 2 पद सांगतो. 220 पद काय असतील ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. मी गुत थोडंच घेतलंय तुम्हाला सांगायला. हा सगळ्या गोळ्या एका टायमाला घेतल्यावर रिॲक्शन येत असते. म्हणून त्या घरी गेल्यावर पहा. पण 2 पद किती भारी होते बघा. ए कंटुल्या जवळ घेतलं यासाठी होय. वळीन माझे तुम्ही दक्षिणेचा राजा यम इंद्राकडे फॉर्म घेऊन जातो दीपक बाबा मृत्यूचा. आणि त्या फॉर्मवर नाव होतं गिरगावकर बाळू महाराज गिरगावकर. खाली इंद्राने लाल अक्षरात सही केली. टाइम टाकला उद्या 12:20 गिरगावकर हाणायचा. 12:25 अख्ख्या महाराष्ट्रात वार्ता. बाळू महाराज गेला. येरी म्हणाले खरं नाही खरं नाही. हे कोणाच्या हातात आहे माहिती. इंद्रानं सही केल्याशिवाय दक्षिणेचा राजा मारीत नाही. माणूस कोणता कोण्या दिवशी मारायचा हे त्याच्या सहीच्या पुराव्याशिवाय यम मारित नाही. किती मोठं पद असत. दुसरं पद वरुण नावाचा व्यक्ती निसर्गाचं सृष्टीचक्र ज्याच्या दृष्टीत आहे असे शिवजी. ते शिवजी वरुणाला इंद्राकडे पाठवितात आणि पर्जन्य आवर्तनाचा फॉर्म इंद्राच्या समोर मांडला. अरे परभणी जिल्ह्यात आमका जिल्हा आहे. त्या भागात सत्य व्यवस्थित होतात. अन्नदान भरपूर होते. नामस्मरण भरपूर होते. देवदेवतेंचं चिंतन आहे. संस्काराची स्तोत्र आहे. फार मोठे कुलवान चारित्र्यवान अधिकार संपन्न माणसे. त्या परिसरात साजूक पाऊस पाडा. इंद्र सही करते आणि लगेच इंद्र म्हणला अमक्या अमक्या भागात माणसं जरा मस्ताड येतो. गव्हाला वंबे आल्यावर गारा पारा. ज्वारी काढायला आल्यावर खपक्या गार उंडा पाडा. ऊस झोपले पाहिजे. सोयाबीन कापायच्या टायमाला 8 दिवस पाऊस उघडूच देऊ नका. सगळ्या घुगऱ्यात झाल्या पाहिजे मुगाच्या आणि सोयाबीनच्या. म्हणजे पर्जन्याची अवस्था सुद्धा इंद्राच्या हातात. काय मोठं पद असेल महाराज. आणि एवढे 222 पद. जयंत नावाचा मुलगा, जयंती नावाची पोरगी, शची नावाची बायको हे असताना इंद्राला वाटलं ही अहिल्या आपल्याला भेटावं. हो तुम्हाला सांगू का खालच्या लोकांपेक्षा काशीनाथ बुवा वरी 6 लोक लय मस्ताळलेले होते. वरी दीपक बुवा वरी 6 लोक लय मस्ताळले होते. म्हणून तुकोबर आहे एका व्यक्तीला म्हणले जायो तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैशिनो. तेव्हा तुकोबराने वरी बोट केलं. तेव्हा खाली माणसं वाईटच नव्हते. आता जर तुकोबराय असते आणि तसा प्रसंग असता तर तुकोबरायला पण कळालं नसतं कोणाकोणाकडे बोट करू. कोण कोण किती हलकट. तेव्हा हलकट फक्त 6 लोक वरीच होते. त्याच्यात इंद्रिया. हो एवढे मोठे पद. ते खाली येत नाही म्हणून मी इंद्रिया म्हणायलो. खाली असल्यावर त्यांना कष्टाला इस्तू लावला असता. हो वारकरी संप्रदायामध्ये
व्याभिचारी माणसाला किंमत नाही. महाराज आपल्या कर्मकांडात सुरुवातीला इंद्राला आमंत्रण देत नाही. अमरेंद्राय हवानंद प्रियदान नमः 35वा क्रमांक अगोदर बोलत नाही का, त्यानं चुका केलेल्या आहेत बेट्याने. म्हणून कर्मकांडात कधीच इंद्राला अगोदर आमंत्रित करीत नाही. चुका करणारा माणूस आहे. या इंद्राला वाटलं अहिल्या मला भेटा. कोणीच्या बापाला संकट पडलं, कोणी पैशावालं म्हणलं, मोठं म्हणलं मला भेटावं मला भेटावं मला भेटावं. मग लग्नात एक पण घातला. जो कोणी प्रदक्षिणा 3 करून लवकर येईल त्याला आमची मुलगी माळ घालील. पवित्र गंगेच्या पात्रात मंडप द्यालता. सुंदरसा सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार होता तिच्या हातात. सुवर्ण कमळाच्या चरण सेवा अखंडित. नामदेवराय भगवंताच्या पायाची सेवा का मागतात? एकच पुरावा सांगणार, आपल्याला पुढच्या कडव्यात सरकायची. सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ अहिल्याच्या हातात आहे. ती वाट बघत होती आता कोण प्रदक्षिणा करून येईल. आपोआपल्या वाहनात देव बसले. इंद्र ऐरावत नावाच्या हत्तीवर बसला. ऐरावत हत्तीला शास्त्र सांगतंय सोंडी 7 येतात. मी नाही बरं, मी काही पाहिला नाही, फक्त पुराण सांगते. आणि पुराण सांगते मी ते बोलतो. आपण ज्यांच्या नावानं भाकरी खातोत ना काशीनाथ बुवा, त्यांचंच गायलं पाहिजे. मी या मताचा माणूस. मालक आठवड्याला गावरान तुपासह किराणा आणीत असेल, यथासांग पत्नीचं लालन पालन करीत असेल तर हौसानं शहाण्या बायकोनं त्याच्या नावानं कुकू लावलं पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं भाकरी खातो. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगणीट कशाला दुसरं बोकन देऊन घ्यायचो आहे का नाही. आपण ज्या मागच्या लोकांनी जे संस्कृती सांगितलं ना त्या लोकांचं अनुकरण करायचं ना. आपण गाफील कशाला करायचं. आमच्या इथल्या एका बाईचे मालक जरा घोंगडी इतके गोरे होते. घोंगडी इतका गोरा होता त्या बाईचा मालक, घोंगडी इतका. तर कस्तुरी तिला काय म्हणली, माय द्वारका तो नवरा जरा काळात दिसत बाई. तर द्वारका जरा गुणवान होती, सात्विक, जरा बऱ्या घरची पोरगी. बऱ्या घरची म्हणजे सात्विक घरची पोरगी होती. 6 महिने ऐकलं. 6 महिन्याच्या नंतर कोण्या बाईला राग येईल ना. पुन्हा म्हणली कस्तुरी, माय द्वारका तो नवरा जरा घोंगडी इतकाच काळा दिसतो. ती म्हणली, माय कस्तुराबाई असू द्या काळा, पण दिवस मावायच्या आधी घरी येतो. तो हगन गोरा पाने पण बस स्टँडच्या मुतारीला झोपलेला असतो. बॅटरी नेऊन पोरायला आणावं लागतो. काय करायचं दिवस असला. तसा आपला पंढरपुरातला काळा आहे. पण आपल्याला टायमाला भाकरी येत ना महाराज त्याच्या कृपेने. पंढरपुरी जा निळा लावण्याचा पुतळा काय टाकले. आपण त्याच्या नावाचं कुंकू लावलं पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. या संतांनी शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, राज्यही तृण मानावे. शास्त्र पुराण वेद प्रणीत ऋषी प्रणीत संप्रदाय, मुनी प्रणीत संप्रदाय, गाफील लोकांनी स्थापन केलेला संप्रदाय नाही. म्हणून त्यांच्या वाटानं आपण चालायचं, हे नियम येतात. आपोआपल्या वाहनात बसून सगळे देव पळू लागले. इतके वाहनं दामटू लागले, इतके वाहनं दामटू लागले. त्याला वाटलं मी पहिली प्रदक्षिणा करीन, मी पहिली प्रदक्षिणा करीन, आपल्याला भेटन. पवित्र गंगेच्या पात्रात एका गायीनं पाणी पिलं आणि वाळवंटात ती गाय बसली. त्या गायीला प्रसूतीच्या वेदना चालू होत्या आणि त्या वेदनेमध्ये तिने एका बाळाला जन्म देत होती. तिचं बाळ म्हणजे वासरू. त्याला द्विमुख सावज म्हणतात. काळ्या रंगाची गाय वासराला जन्म देत होती. अशा वेळाला ज्यांनी न्यायशास्त्र केलं, 6 शास्त्रकारापैकी एक शास्त्रकार न्यायशास्त्र. शास्त्रकारामध्ये 2 लोकांचं नाव मोठं आलं भागवतात दीपक बाबा. एकानं सांख्यशास्त्र केलं, त्याचं नाव होतं कपिल मुनी. ब्रह्मवेत्याचा अधिकार शुक याज्ञवल्क, दत्त कपिल मुनी. हरीशी जाणवणे हरी झाले. इकडं कपिल मुनींनी सांख्यशास्त्र केलं आणि न्यायशास्त्र गौतमाने केलं. असा न्यायशास्त्राचा करता गंगेत स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर पाहिलं गाय जनत आहे. प्रदक्षिणा घातल्या. धेनुयां धेनुसुभवन्तितं वत्सानां व्यवस्थितो प्रसद कालाभयां पवित्रायति पापनाशने हितार्थायां गंगोदकं तटाभवस्थिता यानि स्थाने सर्वास्थितोर पवित्रयो भयस्थिता. 3 प्रदक्षिणा घातल्या आणि मंडप बाजूलाच होता.
गाय जनत असताना 3 प्रदक्षिणा घातल्या, याची तपश्चर्या, याची फलश्रुती काय? गौतमाच्या लक्षात आलं, मंडपात गेले आणि सुवर्ण कमळाची माळ जगत सुंदरी असणारी अहिल्या तिनं गौतमाच्या गळ्यात टाकली. मंगलाष्टक म्हणायला 9 लोक होते देवा, 9 लोक 9. त्या 9 लोकांनी एकही मंगलाष्टक म्हणलं नाही. ताई ग बाई ग सक्रम तात्याची पोरगी अंसाबाईची नात, हे असले मंगलाष्टक. नालायकपणा आहे, नालायकपणा. ज्याच्या लग्नात असे मंगलाष्टक त्याचा संसार उलथा झाला समजायचं. मिस्त्री काम करणारा मुसलमान तर टोकाचा श्रीमंत मुसलमान, त्याच्या लग्नात संस्कृती मोडीत नाही. आपल्याकडे जरा जरा पैशाचा चाळ झाला, यानं संस्कृती पेटीली शेकत बसले नालायक. काय धिंगाणा करायचा करी जा लग्नात, पण मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा. इतकं तरी घ्या आजच्या कीर्तनात. ज्याचे ज्याचे लग्न राहिले त्यांना आपल्या लग्नातले मंगलाष्टक सात्विक म्हणू दिले पाहिजे. सात्विक शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. आशीर्वाद इतका हलकटपणा नवरदेवाला उचलायले. महाराज आपण मिटिलत नाही रे आसाराम एक घरानं, आपली ताकद नाही. महाराज नवरदेवाला उचललं, नवरीनं हार फेकला, सोपण्याच्या गळ्यात पडला. गळ्यात शपथ, मी खोटं बोलत नाही, फक्त नाव सांगणार नाही. 8 दिवस पंचायत होती, पोरगी जाईच ना नवरदेवाच्या घरी. नाही तुला हारच नाही घातला म्हणे. मागच्या महिन्यात मिटलंय ते, मागच्या महिन्यात. शेवटी वेद काढावं लागले. प्रणितो भवाहा अर्धतम कुंकुमाहा जलम ओघास्ती. शास्त्र आहे त्याच्यासाठी. पाणीग्रहण नावाचा विधी म्हणते आपल्या लग्न संस्कारात. लग्न संस्कार म्हणजे 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. चिमणा चिमणीचा आणि गोट्या खेळायचा खेळ नाही. गळ्या नालायक माणसाला अजून आकलीचे कांदे फुटायचे राहिले. इतका हलकटपणा, इतका हलकटपणा. बाकीच्या संस्कृत्या बोखंडीवर घ्यायच्या नाही. नवरदेव नवरी तिकून यायची म्हणजे गुदगुल्या करीत यायचे. इज्जतीचा पंचनामा येतो.